पुरात दिवाळीनिमित्त अंबाबाई मंदिरात विशेष पूजा करण्यात आली। नरक चतुर्दशीच्या निमित्तानं नरकासुराचा वध करतानाच्या रूपात देवीची अलंकार पूजा ही करण्यात आली। आजच्या विशेष पूजेमध्ये भगवान श्री विष्णू यांनी सुदर्शन चक्रानं नरकासुराचा वध केल्याचं दाखवण्यात आलं। साईबाबांनी त्यांच्या हयातीत पाण्यानं दिवे पेटवल्याची आख्यायिका आहे आणि त्याचीच आठवण म्हणून प्रत्येक दिवाळीला देशभरातून हजारो साई भक्त शिर्डीत तेलाचे दिवे पेटवून साईनामाचा जयघोष करतात। यावर्षी द्वारकामाई मंदिरासमोर साई भक्तांनी 11,000 दिवे पेटवून दीपोत्सव साजरा केला। दीपावली म्हटलं की दिव्यांचा उत्सव आणि साईंच्या शिर्डीत देखील हा दिव्यांचा उत्सव मोठ्या उत्साहात आज पार पडतोय। मी आता आहे द्वारकामाई मंदिरासमोर आणि या ठिकाणचं जर दृश्य पाहिलं तर तब्बल 11,000 दिवे लावत या ठिकाणी हा दीपावली सण साई भक्तांनी साजरा केलाय। एकूणच जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा दिव्यांचा उत्सव शिर्डीत पार पडत असतो आणि आज देखील दीपावलीच्या पूर्वसंध्येला 11,000 दिवे लावत या ठिकाणी आकर्षक असे दिव्यांची आकार रचना प्रतिकृती तयार करून या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो। आपल्या बरोबर सचिन तांबे आहेत, जे माजी विश्वस्त आहेत। मात्र या उपक्रमात ज्यांचा सहभाग महत्वाचा आहे ते सचिनजी काय संकल्पना आहे, काय संकल्पनेतून तुम्ही हा कार्यक्रम करताय? साईबाबा हयात असताना त्यांनी द्वारकामाई मंदिरामध्ये पाण्याने दिवे पेटून संपूर्ण विश्वाला साक्षात्कार दिला। तोच दीपावलीचा उत्सव सर्व साई भक्तांसाठी अतिशय महत्वाचा आहे, म्हणून आम्ही द्वारकामाई समोरच या ठिकाणी साई भक्तांसाठी हा दीपोत्सव साजरा करतो। 11,000 दिवे आम्ही दरवर्षी पेटवत असतो। या वर्षी साईबाबांना आम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बघतो, तसंच आम्ही शंकर स्वरूप देखील बाबा बघतो। म्हणून यावर्षी शंकर मेरे साईनाथ हे या ठिकाणी नाव लिहून आम्ही बाबांना या ठिकाणी दीपावली निमित्त नतमस्तक झालेलो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साई भक्तांना हा विश्वास आहे की ज्यावेळेस आम्ही साईबाबांसमोर दिवे पेटवतो त्यावेळेस साईबाबा आमच्या जीवनामध्ये आनंद आणि आनंदाचा प्रकाश आणि सर्व दुःख दूर करतात। दिवाळी आणि दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। भारतातील इतर राज्यांत